22 ते 31 ला जो एक्सपो होणार आहे हा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला, जो आपलं रोटरी सर्कलचा कार्यक्रम होतो त्या सर्कल याच्यात आपण ही जे स्टॉल आहेत ते येणार आहेत। आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत स्टॉल खुले असणार आहेत आणि ह्या याच्यात लोकांना किंवा भाग घेण्यासाठी शनिवार रविवार ह्या गोष्टी असतात त्या भरपूर कंजेस्टेड असतात। त्याच्यामुळे इतर दिवशी जर जास्तीत जास्त लोकांना आता सुट्टीचे दिवस आहेत त्या दिवशी जर लोक आली आणि त्यावेळेला या आमच्या बांधकाम व्यावसायिकांबरोबर त्यांनी बोलणी केली तर त्यांना सगळं घरं घेताना सोपं पडणार आहे। कारण तिथे जी आपली लोक जी मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्ग सगळ्या पद्धतीची लोक येतात आणि जी ही घरं आहेत ही सगळ्यांसाठी ज्या आता किमती सांगितल्या बांधकाम ह्या एवढ्या कमी किमतीच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या किंवा व्यावसायिकांच्या एवढ्या कुठेच कमी नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या अनाधिकृत कधीच ठरल्या जाणार नाहीत, कारण ह्या अधिकृत जमिनीवर अधिकृत असणाऱ्या सदनिका असणार आहेत। हा सगळ्यात याच्यातला बेनिफिट असून सगळ्यात कमी किमतीत ह्या आत्ता ह्या वर्षभरात 2 वर्षात त्या विकल्या जातील। याच्या पुढे ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी पुढे झाल्यावर किंवा इथे 3 स्टार 5 स्टार हॉटेल उभ्या राहिल्यावर याची जे काही रेट वाढतील हे गगनाला भिडलेले असतील आणि त्यावेळेला सामान्य ग्राहकाला आपल्याला वाटणार आहे का माझ्याकडनं मोठी चूक झाली। टेस्को मध्ये साधारण घराच्या किमती खारघर किंवा ह्याच्या तुलनेच्या हिशोबाने जर केलं तर पुष्पकनगरचे रेट कमी आहेत। जर खारघरचा विचार केला तर सिआरच्या पुढे घरांच्या किमती आहेत। तसंच इथं 25 लाखापासून ते 1.25 करोड पर्यंत घरं भेटत आहेत। त्याच्यामुळे दोन्ही साईडची संधी आहे। ज्यांचे छोटी बजेट आहे त्यांनी छोटं घर पण आहे आणि मोठ्यासाठी मोठं पण आहे।